दिव्य फुलांनी देव पूजेला ज्यांनी अनंत त्यांची जीवनयात्रा कधीना संपे एका मरणाने. अजितदादा जरी आज आपल्यातून गेले असले तरी हा जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा देश अजितदादांनी केलेलं काम हे कधीच विसरू शकणार नाही. माझ्या आधीच्या बऱ्याच वक्त्यांनी जे सांगितलं की अतिशय म्हणजे काम करण्याची अजितदादांची जी पद्धत होती ती एक पक्षाच्या आणि विचाराच्या पलीकडे होती. कारण कोणीही जाऊ अजितदादांचं काम अतिशय परफेक्ट असायचं. जर त्यांनी वेळ दिला असेल कुणाला 6चा तर अजितदादा स्वतः पावणे 6ला तिथं पोहोचायचे आणि सकाळी 6 पासून चालू झालेलं काम तर रात्री 12, 1, 2, 3 कधी चालू असायचं. म्हणजे स्वतःसाठी त्यांना फक्त 2 आणि 3 तास झोप मिळायची. असा काम करणारा नेता ते महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. आणि दादांच्या दाण्याने म्हणजे नुसता पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचं जे झालेलं नुकसान आहे ते कधीच भरून येणार नाही. आणि अजितदादा सारखा नेता पुन्हा होणार नाही. परंतु अजितदादांना आपला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आणि त्यांना मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आणि संपूर्ण आळा पिंपवली जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशा आदरांजली अर्पण करून थांबतो. हरिओम. शांती.